10वीचा निकाल लागलेला आहे आणि राज्यामध्ये 213 ते 14 विद्यार्थी हे 100% गुण घेणार आहेत. त्यापैकी 111च्या आसपास जे विद्यार्थी आहेत ते लातूर विभागातून 100पैकी 100 गुण घेणारे आहेत. लातूरमधलं देशी केंद्र विद्यालय असेल किंवा केशवराज विद्यालय असेल, इथल्या विद्यार्थ्यांनी 100पैकी 100 गुण घेण्याचा परंपरा ती कायम जोपासली आहे. यावर्षी देशी केंद्र शाळेतील 10 विद्यार्थी यांनी 100पैकी 100 गुण घेतलेले आहेत. जवळपास 14 विद्यार्थ्यांनी 99% गुण घेतलेले आहेत आणि त्यातले बरेच विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत ज्यांनी 100पैकी 100 गुण घेतलेले आहेत. काय नाव तुझं? पार्थ पेन्सिल. किती मार्क पडले? 100%. कशा पद्धतीने तयारी केली होती? प्रत्येक विषयाबद्दल. कशी? म्हणजे प्रत्येक विषयाबद्दल. हां, प्रत्येक विषयाची रोज सराव होता. काय नाव तुझं दादा? वरद लक्ष्मण सानप. सांग कशा पद्धतीने तयारी केली होती या अभ्यासाची? जास्तीत जास्त पेपर सोडून म्हणजे शाळेमध्ये झालेले सर्व पेपर मागील 1-2 वर्ष घालचे त्याची जास्त म्हणजे प्रॅक्टिस केली. दररोजचा अभ्यास रोजचा रोज? हो. काय नाव तुझं? माझं नाव सुजल सचिन कडेकर. कसा अभ्यास केला होता? खूप चांगला आमच्या शाळेने सर्व करून घेतलं होतं. पुन्हा शेवटी झालेली प्रॅक्टिस एक्झाम वारंवार सराव याच्यामुळे खूप फायदा झाला. त्याचबरोबर शिक्षकांनी खूप मदत केली. प्रत्येक गोष्ट असं सांगून विचारत होते काही अडचण आहे का, चांगला अभ्यास झाला. यावेळेस जे 10 विद्यार्थी आहेत त्यापैकी 5 विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी आहेत 100पैकी 100 गुण घेणारे आणि 5 विद्यार्थिनी आहेत. तुझं नाव काय? माझं नाव शर्वरी विजय बंगाळे. कशा पद्धतीने अभ्यासाची तयारी केलीस? मी जसं शाळेतील शिक्षकांनी जसं मार्गदर्शन केलं, मुख्याध्यापक सर, सर्व पर्यवेक्षिका मॅडम यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि आमचे जे सराव पेपर झाले होते ते रिचेकिंग करून आम्हाला त्यातल्या चुका समजावून सांगितल्या, जेणेकरून आम्हाला बाहेर म्हणजे दुसरीकडं काही जास्त म्हणजे दुसरीकडं कुठं ट्युशन लावणे किंवा क्लास करणे असं जास्त काही गरज पडली नाही. सर्व तयारी आमच्या शाळेतून करून घेण्यात आली होती. सर्व तयारी शाळेतून केली होती. घरी कशा पद्धतीनं तयारी केली? नाव सांग तुझं? वैष्णवी राजेसाहेब पवार. शाळेत शिकवलेलंच घरी नंतर रिवाईज करायचं आणि अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवल्यावर आणि पेपरला अभ्यास करून येतो त्याचा आपण, मग त्याच्यामुळे झालं कवर सगळं. काय नाव तुझं? वेदिका मेक्षम बोळेगावे. कशा पद्धतीने अभ्यास केला? मी शाळेला 100% फॉलो केलं. टीचर्सनी जे सांगितलं ते केलं. शाळेत झालेले पेपर्स, प्रॅक्टिस पेपर डबल सोडवले आणि कन्सिस्टन्सी ठेवली अभ्यासात. नाव काय तुझं? माझं नाव प्रेरणा कैलास पवार. कशा पद्धतीने अभ्यास केला? मी आता शाळेलाच पूर्ण फॉलो केलं, म्हणजे कुठला क्लास नाही, काही नाही. शाळेमध्ये जेवढे सराव पेपर झाले त्यांचा पूर्ण म्हणजे आपण म्हणतो ना त्याचा पूर्ण अभ्यास केला. घरी जाऊन पण ते नीट बघितले. शाळेत शिक्षकांना येऊन भेटले, त्यांच्याकडून समजून घेतले कुठे चुकले, कसे चुकले, काय चुकलं ते सगळं बघितलं आणि कन्सिस्टन्सी ठेवली पूर्ण वर्षभर. एकूण शाळेचा जो मग 1960 पासूनची शाळा आहे, 63 पासूनची, तर कशा पद्धतीची ही परंपरा आहे? कायमच ही 10वीच्या पॅटर्नची परंपरा आहे? 1963 पासून ही शाळेची स्थापना देशकेंद्र महाराजांनी केली. त्यांच्या कृपेनं, त्यांच्या आशीर्वादानं आजपर्यंत ती शाळा त्यांच्या त्याग भावनेला एक जाणीव करायची पद्धत विद्यार्थ्यांमार्फत केली. आमचे शिक्षक, आमचे शिक्षकेतर सर्व कर्मचारी, शिक्षिका सर्वांचं श्रेय याच्यामध्ये जातं आणि हे कंटिन्युअसली यांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या अपडेट नॉनस्टॉप त्यांनी घेत असतात आणि त्यांचे सराव परीक्षा घेतात, वॅकेशन्स घेतात. हर एक जे काय त्यांना त्यांच्याकडून हे करून अभ्यासाची पूर्तता करून घ्यायची असते ते पूर्णपणे ते सगळे करून घेतात. त्यामुळं ते विद्यार्थी हे रिझल्ट देऊ शकतात असं मला वाटतं. शाळेचे मुख्याध्यापक आपल्याबरोबर आहेत. सर, कशा पद्धतीची वर्षभराची तयारी असते? विद्यार्थ्यांकडून सराव केला जातो. आता जवळपास 765 विद्यार्थी होते, 762 विद्यार्थी पास झाले, 61 विद्यार्थी पास झाले. नेमका कशा पद्धतीची तयारी करून घेतली जाते विद्यार्थ्यांकडून वर्षभर? आम्ही साधारणतः मार्चमध्ये व्हॅकेशनला सुरुवात करतो 10वीच्या आणि दिवाळी झाल्यानंतर साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आम्ही एक स्वतंत्र बॅच काढतो. ज्या विद्यार्थ्यांना 95%च्या 90%च्या वर मार्क आहेत अशा विद्यार्थ्याची एक स्वतंत्र बॅच करतो आहे दरवर्षीप्रमाणे आणि त्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षा जास्तीत जास्त व्हाव्यात, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप त्यांना जास्तीत जास्त कळावं यासाठी आम्ही जवळजवळ 7 सराव परीक्षा आमच्या शाळेच्या शिक्षकांनी घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं एवढंच नाही तर मागील 4-5 वर्षाखालच्या प्रश्नपत्रिका देखील ज्या विद्यार्थ्यांना हव्या आहेत अशा विद्यार्थ्यांना आम्ही त्या प्रश्नपत्रिका घरी देखील सोडवायला देतो आहे आणि
त्यांनी सोडवून आणलेल्या उत्तरपत्रिका आमच्या शिक्षकामार्फत पुन्हा तपासल्या जातात आणि एकेका मार्काच्या चुका त्यांच्या निदर्शनाला आणून दिल्या जातात आणि त्याचं हे परिफळ आहे असं मला वाटतं. एकूण विद्यार्थ्यांना वर्षभर सातत्यानं त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे, सरावाची प्रश्नपत्रिका तयार करून देणे आणि त्यांच्याकडून घरीसुद्धा जो झालेला अभ्यास आहे त्याचा नीट पाठपुरावा करणे, या सर्व कारणामुळे देशी केंद्र शाळेला सातत्यानं हे मिळणारे यश आहे असं येथील मुख्याध्यापकांचं आणि शिक्षकांचं म्हणणं आहे. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.